आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदरी आधी कुठे काय झालंय? कुठेस तू? बाजा आज दिल खुश केलंस बघ माझं. तू लय भारी काम केलंस तू. अहो साहेब बाजा म्हणतात मला. खरंय खरंय पण बाजा मी माझ्या हातून दारू पाजणार. ठीक आहे पी 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 पी. शाबास बाजा कमाल आहेस कमाल तू. अरे पिपाणी अरे ये की दारू प्यायला. अरे ये की. अरे असं का तोंड पाडून बसलाय? अरे तू असं तोंड पाडून बसला जणू काय तुझ्या घरातलं कोणीतरी गेलंय. बर बर पिपाण्याचा ग्लास बर बर. पिपाण्या अरे ये. अरे पिपाणी चल की. अरे ये चल दारू पी. अहो तसं नाही पाटील साहेब. पण हा बाजा म्हणतोय त्यांनी ते तंबू जाळला म्हणून. पण यांनी त्या दोघांना महिलेला बघितलंय का? मागच्या वेळेला काय झालं मागच्या वेळेला? ते पुरावे जाळले म्हणून आपण पार्टी करायला बसलो पण ती डायरेक्ट आली ना आणि आपले पुरावे सुजवून गेली. म्हणून म्हणतो हे सेलिब्रेशन आधी करण्यापेक्षा ना त्यांची डेड बॉडी भेटली ना की मग सेलिब्रेशन करू. अरे हट रडक्या तू बस रडत. अरे ती सुंदरी मेली. अरे आपल्या दारात आता कुणी येणार नाही. साहेब सुंदरी साहेब सुंदरी आली सुंदरी झाली. सुंदरी आली. पिपाणी मागच्या ज्या काठीने मारलं होतं ती काठी लपवली ना? काठी लांब फेकून आलोय मी. पण तिने दुसरी काठी घेऊन आली तर? हा पिपाणी दारुगड. मी नाही जाणार. बाजा तू दारुगड. साहेब मी नाही. साहेब तुम्हीच उघडा. हा जा. अहो साहेब पुरुष असून एका बाईला घाबरताय. अहो सरपंच आहात तुम्ही. अरे साहेब फक्त पुरुष नाही सरपंच आहे. सरपंच अशोक पाटील. साहेब जा तुम्ही. अरे मी घाबरतो काय तिला? वाघ आहे मी वाघ. सरपंच असो पाटील म्हणतात मला. काय वाघ आहात तुम्ही वाघ. म्हणा तू. हो पाटील मी तुम्हाला चेक मारायला पाठलं होतं ना. अरे मग एवढ्या जोरात दरवाजा कशाला वाजवलास? चला चल. सुंदरी दाजी सुंदरी कुठं होता तुम्ही? काय झालं? तुम्ही व्यवस्थित आहात ना? मी व्यवस्थित. आम्हाला काही नाही झालं. देवाची कृपा तुम्ही सुखरूप आहात. सगळं सांगतो आधी इकडे बाहेर पडा. चला लवकर चल. सुखरूप आहात तुम्ही. गोदावशी सगळं चांगलं चाललं होतं पण कोणी मिठाचा खडा टाकला तुमच्या सुखात काय माहिती.
मला असं वाटतं मी जिकडे आग लागली तिकडे कोणाला तरी बघितलं होतं. अरे कोणाला तरी म्हणजे कोणाला? त्या पाटील किंवा मुजुमदाराची माणसं असणार आहे ती. आधी माझं डोकं फिरलंय. तू चल. ऐक माझं, हे बघ हे बघ, अजून आपल्याला काय क्लिअर माहित नाहीये ना, आपल्याकडे काय पुरावा आहे का? आपण जरा थांबूया, नीट विचार करूया, मग काहीतरी ऍक्शन घेऊया. अरे पण हे काय करून ठेवलंय? बघ कृष्णा, मलाही कळते, मलाही तेवढाच राग आलाय, पण आता कुठलाही पाऊल उचलला ना आपण चुकू शकतो, कारण आपल्याकडे कुठलाच पुरावा नाहीये ना. सो प्लीज. नाही आदित्य, असं शांत बसून नाही चालणार. आताच्या आता त्या दोघांना धडा शिकवायचा. तू चल माझ्यासोबत चल. सुंदरी, हे बघ माझं प्लीज ऐका. तुम्ही सगळ्यांनी प्लीज डोकं शांत ठेव. आज ते आपल्या घरात आले, आपल्या घरात घुसून त्यांनी आग लावली, म्हणजे किती पॉवरफुल माणसं आहेत ती. त्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, पण एक गोष्ट आहे सुंदरी जी त्यांच्याकडे नाहीये तुझ्याकडे. ती गोष्ट म्हणजे कायदा. आपण जर कायद्याच्या मार्गाने गेलो ना तर त्यांना शिक्षा निश्चित होणार. अरे पण आदित्य, मग आपण असंच गप्प बसायचंय का? नाही सुंदरी, आपण गप्प बसायचं नाही. मी फक्त सांगतोय आता आपण शांत राहूया, कारण आपल्या हातात ना पुरावा आहे ना काही आहे. सुंदरी, तू एक कलेक्टर आहे. आपण जर कायद्याच्या वाटेने गेलो, कायद्याच्या मार्गाने गेलो तर आपल्याकडे काहीतरी सोल्युशन निश्चित असेल. मी एवढंच म्हणेन की त्या मुलांचा विचार कर. त्या जागेवरती शाळा उभी राहणं फार महत्वाचं आहे. आपण त्या सरपंचाला, मुजुमदाराला जिंकू देऊ शकत नाही, पण त्यासाठी आपल्याला शांत राहावं लागेल. आपण त्यांच्यासारखे नाही वागू शकत. कायद्याच्या वाटेने गेलो तर आपल्या बाजूने विजय नक्की असेल. बरोबर बोलतोस. मी पण रागाच्या भरात बोलून गेले. भाऊजी, आदित्याचा बरोबर आहे. आपण अजून थोडा धीर धरायला हवा. बरोबर आहे. पण ते मलम लावत काय झालं? सावी, अगं बाई, कुठे गेली ही पोरगी? सावी, अरे देवा. सावू, सावी बाळा, कुठे आहेस तू? अगं सावी, सावी बाळा,